Good evening, everyone. Good evening, students. Am I audible? Am I audible, students? So let's start the lecture. आजच्या क्लासमध्ये आपण समसंबंध तीन संख्या म्हणजेच एनॉलॉजी 3 नंबर्स याबद्दल शिकणार आहोत. मागच्या क्लासमध्ये आपण लास्ट क्वेश्चन कुठला पाहिला होता? पटकन सांगा. लगेचच जाऊया पुढील क्वेश्चन कडे. What was the last question? शेवटचा क्वेश्चन कुठला पाहिला होता आपण मागच्या क्लासमध्ये? आर्या इटकर, आवाज येत आहे का बेटा? एकदा सांगा. हॅलो मॅम. येस आर्या. बेटा आवाज येत आहे क्लिअर? येस मॅम. बर, काय शिकत होतो आपण? समसंबंध, एनॉलॉजी, बरोबर का? हो मॅम. कशाची एनॉलॉजी शिकत होतो आपण? संख्यांच्या एनॉलॉजी बद्दल शिकत होतो, बरोबर? हो. यामध्ये काही प्रश्न आपण यापूर्वीच्या क्लासमध्ये पाहिलेले होते आणि पुढील प्रश्न आपण आजच्या क्लासमध्ये पाहतोय. हो. चला तर मग. लास्ट क्वेश्चन आठवण येत आहे का? कोणता होता? बघितलं नाही. 17 झालेला, 18 देखील झालेला आहे रोमन संख्या चिन्हाचा, 19 देखील झालेला आहे, 20वा क्वेश्चन आय थिंक सुरू आहे. चला क्वेश्चन नंबर 20 पासून सुरुवात करूया. हे पहा, क्वेश्चन तुमच्या समोर आहे. इथे आपण पाहिलं की रोमन न्यूमरल्स मध्ये 7 असतात, बरोबर? तर हा अंक कोणता असेल रोमन न्यूमरल मध्ये? 9 असेल. काय असेल? 9. IX म्हणजे काय होत असते? 9 होत असते. तर रोमन न्यूमरल्स आणि त्यासाठी असलेले इंटरनॅशनल न्यूमरल्स अशी ही या ठिकाणी पेअर दिसते. जर का VII ला 7 असे म्हणत असतील तर IX ला 9 असे म्हणतात, म्हणून ऑप्शन नंबर 3 उत्तर हवे. तर जो पुढचा प्रश्न आहे 19, याच्यामध्ये हे बघा, 5 मध्ये 1 मिळवले की 6 होतात, 9 मधून 1 वजा केले की 8 होतात, 3 मध्ये 1 मिळवले की 4 होतात आणि 6 मध्ये 1 मिळवले की 7 होतात. म्हणजे या ठिकाणी जे लॉजिक आहे +1 -1 +1 +1 असे लॉजिक आपल्याला पाहायला भेटते. कसे? +1, -1, अगेन +1, अगेन +1 हे लॉजिक पाहायला भेटते. मग याने आपले उत्तर काय भेटायला हवे? 8 मध्ये 1 मिळवा, 9 येतील. 4 मधून -1 करा, 3 येतील. 7 मध्ये 1 ऍड करा, 8 येईल. आणि 2 मध्ये 1 ऍड करा, 3 येईल. म्हणजे 9383 अशा पद्धतीचं उत्तर पाहिजे, जे ऑप्शन नंबर 3 मध्ये आपल्याला दिसते आहे. मॅम क्वेश्चन दिसत नाही, प्रश्न नीट दिसत नाही. बर आर्या, प्रश्न दिसत नाहीये बेटा? हो. दिसतो आहे की नाही आहे? दिसतो.
दिसतोय ना? बर, मग पुढील प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक इथे आपल्याला दिसतोय 20. सांगा बरं काय करता येईल? 20 चे 30 झाले. कसे झाले असतील 20 चे 30? इथे होते 20 चे 30 झाले. कसे काय होतील 20 चे 30? काय केलेले असेल? चे 30 कसे होतात माहितीये? जर का आपण 20 मध्ये ऍड 10 करू तर त्याचे 30 होतात. जर का आपण ऍड 10 केले तर. पण 10च जर का ऍड केले असतील तर 50 मध्ये आपण जर का ऍड 10 करू, 10 मिळवू तर 60 होतील. पण 60 ऑप्शन मध्ये नाही आहे. याचा अर्थ हे 10 का मिळवले याचं काहीतरी रिझन असणार आहे. आपण 20 ला जर का डिवायडेड बाय 2 केले तर आपल्याला 10 भेटतात. म्हणजे 20 चे अर्धे केले. किती केले? 20 चे अर्धे केले आणि ते 20 मध्ये मिळवले. बरोबर की नाही? हो. आणि म्हणून आपण इथे 10 मिळवले. मग पुढे किती मिळवायला हवे? तर 50 चे अर्धे, हाफ ऑफ 50. 50 डिवायडेड बाय 2 किती होतात? 25. सो 50 प्लस 25 केले तर आपल्याला नेक्स्ट उत्तर भेटेल, जे असेल 75. ऑप्शन नंबर 3. दिलेल्या संख्येमध्ये त्याच संख्येच्या अर्धे काय करायचे? मिळवायचे आहे. म्हणून ऑप्शन नंबर 3 हे या प्रश्नाचे उत्तर येते. पुढचा प्रश्न आहे ज्यामध्ये आपल्याला दिले एल. मॅम मी सांगू? एल, सी, डी आणि प्रश्नचिन्ह. बोला. एल म्हणजे 50, मग सी म्हणजे 100, डी म्हणजे 500. 50 गुणिले 2 डी केले म्हणजे की आपल्याला 100 मिळते म्हणजे सी. आणि मग 500 मध्ये गुणिले 2 केले तर 1000 भेटायला हवे. मग 1000 साठी यम येईल. गुणिले 2 दुप्पट त्याच्या पुढे दिलेली. मग 50 ची दुप्पट 100 येते तर 500 ची दुप्पट 1000 येईल. मग 1000 साठी कोणते रोमन न्यूमरल असते? यम. यम असते. म्हणजे ऑप्शन नंबर 3 आपले उत्तर असायला हवे आहे. जाऊया पुढील प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक आहे 22. 9 चा संबंध 90 शी आहे. 9 चे 90 कसे झाले? जर का 9 चे 90 होत असतील तर 5 चे किती होतील? 9 आणि 90 मध्ये काय संबंध आहे? 9 गुणिले 10 केले की 90 येतात. बरोबर? हो. मग इकडे 5 गुणिले 10 केल्यावर 50 येत नाही. गुणिले 10 का केलं हे शोधून काढा. का बरं गुणिले 10 केले असेल? तर इथे 9 आहे. 9च्या पुढची संख्या कोणती येते? 10. म्हणून दिलेल्या संख्येच्या पुढच्या संख्येने त्याला गुणले. म्हणजे 9 गुणिले 10 केले तर 90 येतात. मग 5च्या पुढची संख्या 6 आहे म्हणून 5 6 30 यायला हवे. बरोबर? हो. 5 गुणिले 6 30. आठवण येते? म्हणजे समजताय ना मी काय सांगते ते? पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 23, ज्याच्यामध्ये आपल्याला विचारलेले आहे 935 या संख्येचा संबंध 593 या संख्येशी आहे. 935 चा संबंध कोणाशी आहे? 593 शी आहे. असे जर का असेल तर 468 या संख्येचा संबंध कोणाशी येईल? 846. का बरं? काय केले? कारण ते 935 आहे, त्याला उलटे केले तर 593 आले. मग आता बरोबर. 935 चे काय केले त्यांनी? उलटे नाही केले. हा 9 मध्यभागी गेला
हा 3 शेवटी गेला आणि 5 सुरुवातीला आला, बरोबर आहे. मग हा काय होईल, हा 4 आहे तो मध्यभागी जाईल, हा जो 5 आहे तो सुरुवातीला आला तसा हा 8 सुरुवातीला येईल, आणि हा जो 4 आहे तो 6 आहे तो शेवटी जाईल. म्हणजे काय झाले माहितीये का, तर बाकी काहीच केले नाही त्यांनी, फक्त जो शेवटचा नंबर आहे तो सुरुवातीला आणलाय. काय केले, हा 5 जो होता तो शेवटी होता तो सुरुवातीला आणला, बाकीचा 93 नंबर जसाच्या तसा आहे. मग इथे सुद्धा हा 8 नंबर सुरुवातीला येईल आणि हे 46 त्याच्या नंतर येतील. असे कुठे दिसते, ऑप्शन नंबर 4. ऑप्शन नंबर 4. म्हणून ऑप्शन नंबर 4 आपले उत्तर असायला हवे आहे. यानंतर जाऊया पुढील क्वेश्चन कडे. क्वेश्चन नंबर आहे 24. क्वेश्चन मध्ये आपल्याला दिले आहे 24 नंबरच्या क्वेश्चन मध्ये सांगितले 1.20 इज रिलेटेड टू 14 म्हणजे 14.17. तर मग 8.55 हा जो नंबर आहे तो कोणाशी रिलेटेड येईल. 1.20 चा संबंध आहे 14.17शी, तर 8.55 याचा संबंध कोणाशी असेल. आर्या जाधव, माईक ऑन आहे परंतु आवाज येत नाही. तेजश्री पाळवदे, तेजश्री पाळवदे, काय करता येईल या प्रश्नामध्ये तेजश्री. बघा हा, इथे दशांश चिन्हाच्या डावीकडे आणि उजवीकडे असे 2 वेगवेगळे संख्या आहेत. आता इथे 1 होते तर 1 चे 14 झाले आणि 20 तर 20 चे 17 झाले. 1 चे 14 होण्यामध्ये प्लस 13 केले असतील आणि 20 17 करण्यासाठी -3 केले असतील. मग 8 मध्ये जर का आपण +13 केले तर किती होतील, किती होतील, 21 होतील. आणि 55 मधून 3 वजा केले तर किती येतील, 52. म्हणजे लॉजिक +13 करा, दशांशाच्या अलीकडे +13 करा आणि दशांशाच्या नंतर -3 करा. राईट. येस मॅम. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 25. यामध्ये संख्या दिलेल्या आहेत 20 आणि 380, 30 आणि प्रश्नचिन्ह. तर जर का यामध्ये 20 चा संबंध 380 शी आहे तर 30 चा संबंध कोणाशी. 20 चे 380 कसे बनले बरं मॅम, 20 गुणिले 29 केले, नाही 19 केले. 20 गुणिले 19, बघा लगेच करून पाहूया. 1900 आणि 19 गुणिले 38 म्हणजे 19 नेच का गुणले असेल, तर कारण आहे 19 गुणिले 20 वजा 1. 20 मधून 1 कमी केले म्हणजे 20 च्या अगोदरची संख्या घेतली. 20 च्या अगोदर कोणती संख्या येते, 20 च्या अगोदर 19. 19 म्हणून 19 ने गुणलं. मग 30 ला कशाने गुणायला हवे, 29. मग 30 ला जर का आपण 29 ने गुणले तर किती येईल मॅम, 29 0 0. पुढे 29 म्हणा
म्हणा, 29चा पाढा येतो का? नाही मॅम. पाठ करा 29चा पाढा. गणित, ज्याला कोणाला गणित शिकायचंय, बुद्धिमत्ता शिकायचंय, 29चा पाढा आलाच पाहिजे बरं का. मूळ संख्येचा पाढा येतो, तो नाही आला तर काहीच येणार मॅम 87. म्हणून 870 हे आपले उत्तर आहे. दिलेल्या संख्येला त्याच्या अगोदरच्या संख्येने गुणायचे. बरोबर. प्रश्न आहे 572 संबंध आहे 70शी, तर 385चा संबंध कशाशी? म्हणजे 372 ला जसे 70 तसे 385 ला किती? मॅम आपण असं केलं 7 गुणिले 5 आणि 7 गुणिले 5 येते 35 आणि 35 दुनी 70. मग आपल्याला त्याचं उत्तर मिळतं. मग 8 त्रिक 24. या दोघांचा केला गुणाकार 7 गुणिले 5 किंवा 5 गुणिले 7 आणि 5 7 35 आणि 35 दुने 70. म्हणजे दिलेल्या सर्व अंकांचा गुणाकार केला असं तू सांगत आहे की 5 गुणिले 7 गुणिले 2. मग इथे व्हायला हवे 3 गुणिले 8 गुणिले 5 किती येते? मॅम 120. 8 त्रिक 24 आणि 24 पंच 120. ऑप्शन नंबर डी 4 is the answer. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 27. 3927 is related to 4845. So 1845 is related to what? 2017च्या परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला होता. काय झाले असेल सांगा बरं. केलंय 1 नंबरला 3 आहे ना, 3 + 1 केले आणि म्हणजे 9 मधून वजा 1 केल्यावर 8 येतं. आणि 2 + 2 केल्यावर 4 येतं, +2. आणि 7 वजा 2 5. म्हणजे +1 वजा 1 +2 वजा 2 अशा पद्धतीचं लॉजिक. पुढे पण हेच अप्लाय करून उत्तर सांगा. 1 मध्ये 1 मिळवला 2 येतात बरोबर. आणि 8 मधून 1 गेले 1 वजा 4 मध्ये 2 मिळवले 6 आणि 5 मधून 2 वजा केले 3. उत्तर किती आले? ऑप्शन नंबर 1. ऑप्शन नंबर 1. अशा पद्धतीने हे सर्व प्रश्न आहेत. सर्वांनी लिहून घेता का? अगोदरचे लिहिलेत ना प्रश्न काल म्हणजे मागच्या क्लासमध्ये? मग हे पण लिहून घ्या. लिहून घ्या सर्वांनी.
घेताय ना? लिहून घेत आहात ना? ओके ओके. लिहून झाल्यानंतर सांगत चला, म्हणजे पुढे जाऊया. बेटा माईक सुरू आहे तुझा, बरं का? माईक बंद करू? हा चालेल. डन. ओके, घ्या नेक्स्ट क्वेश्चन. Yes, next question is on the screen now. ट्वेंटी क्वेश्चन घ्यायचा आहे बेटा, हे लिहून होऊ द्या. हे लिहून झाले की पुढचा क्वेश्चन घेऊया.
ओके, कंप्लीट. जाऊया पुढे. पुढे जाऊया का? चलो चलते हैं नेक्स्ट क्वेश्चन की तरफ. नेक्स्ट जो क्वेश्चन आहे आपला तो आहे क्वेश्चन नंबर 28. वेर इज द क्वेश्चन? जस्ट अ मिनिट. ओके, एक मिनिट वेट करा, लगेचच नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. या सर्व झालेल्या संख्यांचे जे प्रश्न आहेत या संख्यांच्या प्रश्नांची परत परत प्रॅक्टिस करा. तुम्ही तेवढी जास्त लॉजिक राहतील, तेवढी जास्त तुम्ही व्यवस्थित पद्धतीने प्रश्नांना जे परीक्षेत येतील त्यांना सोडवू शकाल. ओके, एक मिनिट वेट करा, लगेचच आपण पुढच्या प्रश्नाकडे जातोय. आपली क्वेश्चन नंबर 28 टू क्वेश्चन नंबर 40 एवढे क्वेश्चन्स बाकी आहेत. अरे एकच मिनिट. हा
Wait for a minute, students. The file is taking time to load. Yes, it's here. File भेटली. Okay. घ्या. हा आहे क्वेश्चन नंबर 28. दिसला? 4चा संबंध आहे 64शी. 4 is related to 64. So 5 is related to what? 4 आणि 64 दोघांमध्ये काय संबंध आहे सांगा बरं? 4 आणि 64. 4 and 64. What is the relation between them? Snehal? Hello, ma'am. मॅम आवाज माझा येतो आहे, बोला. मॅम 4चा घन 64 मग 5चा घन 125. अगदी बरोबर. या ठिकाणी घन संख्येचे लॉजिक आपल्याला दिलेले आहे. 4चा घन जर का 64 येत असेल तर 5चा घन किती असतो? 125 असतो. क्यूबचे लॉजिक या ठिकाणी दिलेले आहे. 4 क्यूब 64. सो 5 क्यूब 125. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 29. इथे 43 आणि 52 असे रिलेशन दिले तर 69 चे रिलेशन कोणासोबत येईल? आता 43 चे 52 कसे होते? फोर मध्ये जर का आपण ऍड 1 केले तर आपल्याला काय भेटतील? 5. आणि 3 मायनस 1 केले तर काय भेटेल? 2. मग 6 प्लस 1 केले तर काय यायला हवे? 7. आणि 9 मायनस 1 केले तर काय यायला हवे? 8. म्हणून आपले आन्सर काय असेल? 78. आणि लॉजिक काय आहे? -1 + 1. बरोबर. यानंतर जाऊ पुढील क्वेश्चन कडे. क्वेश्चन नंबर 30. 36 इज रिलेटेड टू 10. 36 चे रिलेशन 10 शी आहे तर 27 चे रिलेशन कशाशी असेल? आता 6 आणि 3 म्हणजे 36 चे 10 कसे होतील बरं? -16. मग -16 जर का इथे केले तर पुढे सुद्धा -16 करूया का? मग 27 मधून 16 वजा केले तर उत्तरच भेटणार नाही. म्हणजे हे लॉजिक योग्य नाही. अजून काही? बघा, मी जर का 10ची फोडणा अशी केली की 10 हे 3चा वर्ग अधिक 1 आहे, तर मग 10 हे 3 कुठून येतील बरं सांगा? पहिला अंक. पहिला अंक नसतो, कधीच नसतो. कारण हा दुसरा अंक शोला दिलेला नसतो, त्याचा वापर करायचा असतो. तर या ठिकाणी 6 - 3 बरोबर 3 येते. आणि या 3 चा स्क्वेअर करून त्याच्यामध्ये 1 मिळवले की आपल्याला 10 भेटतात. मग इथे सुद्धा 7 - 2 करा, किती भेटतील? 5 भेटतील. मग या 5 चा करा स्क्वेअर आणि करा -1, सॉरी +1. 26. 26. So where is it in the options? Option number 1.
म्हणजे दिलेल्या संख्येतील अंकांच्या फरकाचा वर्ग अधिक 1 असे याला आपण म्हणू शकतो. पुढचा प्रश्न आहे 2 चे 3 होतात तर 5 चे किती होतील? 7. कशामुळे? 2 च्या पुढची मूळ संख्या 3, मग 5 च्या पुढची मूळ संख्या 7. अगदी बरोबर. मूळ संख्या या ठिकाणी दिलेल्या आहेत. 2 च्या नंतर येणारी जी मूळ संख्या आहे ती 3 आहे, तर 5 च्या नंतर येणारी मूळ संख्या ही 7 असणार आहे. म्हणजे मूळ संख्या म्हणजे प्राईम नंबर्सचे लॉजिक, कॉन्झिक्युटिव्ह प्राईम नंबर्स, क्रमाने येणाऱ्या मूळ संख्या असे लॉजिक या ठिकाणी वापरलेले आहे. पुढचा प्रश्न आहे 3 चे होतात 30 तर 2 चे होतील किती? म्हणजे 3 जसे 30, 2 तसे किती? 11. काय कारण? सॉरी मॅम, 10. काय कारण? 2 चा घन 27. 27 अधिक 3. 3 ही या दोघांचं सांगा. पहिले या दोघांचे सांगा. 3 चा घन 27 अधिक 3 चा घन 27 अधिक 3. मग इथे सुद्धा 2 चा घन 8. अधिक किती यायला हवे? 2. 2. म्हणजे तीच संख्या मिळवलेली आहे त्याचा घन करून. मग 2 चा घन 8 आणि 8 अधिक 2 10. ऑप्शन नंबर 1 हे उत्तर येते. पुढचा प्रश्न आहे 36 जसे 10. 36 ला किती? तर 10. जर का 36 ला 10 असतील तर 48 ला किती? मग 36 चे 10 कसे होतात? हॅलो मॅम. येस बेटा, बोला. मॅम येत नाहीये. बघा, जर का तुम्ही या 36 या संख्येला डिवाइड बाय 3 केले, 36 ला डिवाइड बाय 3 केले तर किती येतात? 3 1 3, 3 2 6, 12 येतात. आणि त्या 12 मधून जर का मी वजा 2 केले तर किती येतात? 10. मग सेम असेच आपण 48 शी करूया. 48 ला आपण भागिले 3 करूया. किती येईल? 3 1 3, 3 9 18. म्हणजे 19 येईल. या 19 मधून किती वजा करा? मॅम 3 सक 18 येईल ना. 6 येईल. हा, 3 सख 18 येईल म्हणजे 16. मग 16 मधून 2 वजा करा. किती येतील? 14. कुठे दिसतात आपल्याला? ऑप्शन नंबर 4. म्हणून ऑप्शन नंबर 4 उत्तर येते. हा प्रश्न तर सोपा आहे. x, 8 याचा संबंध आहे XVII शी, तर XVII आणि 10 याच्याशी, तर 3,3 याचा रिलेशन, याचा संबंध कशाशी असेल? आता x म्हणजे किती होतात? x म्हणजे 10. आणि 8 ला रोमन न्यूमरल्स मध्ये कसे लिहितात? VIII. म्हणजे जो रोमन न्यूमरल मध्ये दिलेला नंबर आहे तो त्यांनी इंटरनॅशनल न्यूमरल मध्ये पुढे दिलाय, पण जागा बदलून दिलाय. इथे तो पहिल्यांदा होता, इथे शेवटी दिला आहे. जागांची अदला बदल करून दिली आहे. आणि 8 इंटरनॅशनल न्यूमरल मध्ये होते तर इथे ते रोमन न्यूमरल मध्ये दिले. मग इकडे सुद्धा तसेच व्हायला हवे. फी म्हणजे काय असेल? मॅम ऑप्शन नंबर 2. 5. आणि 3 ला रोमन न्यूमरल मध्ये कसे लिहितात? तर III अशा पद्धतीने लिहितात. म्हणून III and 5 असे या ठिकाणी यायला हवे आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 35. 93, 3, 82 क्वेश्चन मार्क. 93 चे 3 कसे झाले? काय झाले असेल? मॅम आपण 93
इकडे घेतलाय आणि मग तसंच तसे होत नसते. असे कधीही होत नाही. त्यांनी संख्या 93 दिली आहे म्हणजे त्या 9चा काहीतरी तिथे वापर करायचा आहे. तो शोला म्हणजे उगीच दाखवायला दिलेला नाही. त्याचा काहीतरी तिथे अर्थ असतो ना. आपण त्याला सोडून देऊन 3ला घेऊन नाही फिरू शकत. जर का आपण दिलेल्या संख्येतील अंकांचा भागाकार केला म्हणजेच 9 भागिले 3 केले तर त्याचे उत्तर येते 3. त्याच पद्धतीने 8 भागिले 2 केले तर यायला हवे बेशोक 8 म्हणजे 4. म्हणजे दिलेल्या संख्येतील अंकांचा भागाकार हा त्याच्या पुढे लिहिलेला आहे. म्हणून नंबर 3 हे आपल्या प्रश्नाचे उत्तर असायला हवे. नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या समोर आहे. आराध्या, आराध्या, आवाज येतो का? श्राव्या, क्वेश्चन नंबर 36 मध्ये आपल्याला दिले आहे 753 म्हणजे 753 is related to 321. So 695 is related to what? आता 753 चे 321 कसे होतात? तर बघा, या 7 मधून जर का आपण 4 वजा केले तर 3 भेटतात. 5 मधून जर का 3 वजा केले तर 2 भेटतात आणि 3 मधून जर का वजा 2 केले तर 1 भेटतात म्हणजे -4, -3, -2 असे या ठिकाणी लॉजिक आपल्याला भेटते. सेम लॉजिक पुढे आपण अप्लाय केले तर 6 - 4 = 2, 9 - 3 = 6 and 5 - 2 3. So what is the answer? Option number 4. Yes, option number 4, 263. One more question is here, question number 37. मॅम माझं उत्तर ऑप्शन नंबर 3 आलं. कसे आले सांगा? मॅम 3 दुने 6 मग एकक स्थानी 6 आहे. 4 दुने 8 मग एकक स्थानी 8 आहे. 3 एक 3 मग एकक स्थानी 3 आहे. मग त्याच्यानंतर 3 दुने 6 मग एकक स्थानी 6 म्हणून ऑप्शन नंबर 3. या ठिकाणी जर का आपण पाहिले तर 2 आणि 3 चा गुणाकार केला तर तो 6 येतो. बरोबर? हो. त्याच पद्धतीने 2 आणि 4 चा गुणाकार केला तर तो 8 येतो. 3 आणि 1 चा गुणाकार केला तर तो 3 येतो. तर अशी संख्या जिच्या पहिल्या 2 अंकाचा गुणाकार त्याच्या पुढे लिहिलेला असेल. आता 3 त्रिक 9 होतात, येत नाही. 3 दुने 6 होतात, येत नाही. 3 दुने 6 होतात, बरोबर येते. म्हणजे ऑप्शन नंबर 3 हे या क्वेश्चनचे करेक्ट आन्सर असेल. क्वेश्चन नंबर 38. बघा, 25 कोणाच्या पाड्यात 25 येतात? वेगळा प्रश्न येतो. 25 येतात 5च्या पाड्यामध्ये, बरोबर? 5. 5 × 5 = 25.
39 कोणाच्या पाड्यात येतात? 3च्या येतात, बरोबर आहे. 3 एक 3, 3 त्रिक 9 म्हणजे 13 गुणिले 3 39 येतात. 64 8 गुणिले 8 8 64 येतात. आता जर का तुम्ही यांच्यामध्ये पाहिले तर थोडक्यात काय होते माहितीये का, की या ठिकाणी 5 आणि 5 यांचे जर का तुम्ही विभाजक फॅक्टर्स काढले तर त्यांच्यामध्ये कॉमन फॅक्टर फक्त 1 हा एकच येतो. इथे 3 गुणिले 13, 3 आणि 13 मध्ये एकच कॉमन फॅक्टर येतो. कोणता? 3 आणि 13 एकनेच भाग जातो. 3 फक्त एकने भाग जातो आणि 13 कारण की त्या दोन्ही मूळ संख्या दोन्ही मूळ संख्या येतात. आता इथे आपण पुढच्या इथे बघा, इथे 5 आणि 5 समान अंक होते, इथे 8 आणि 8 समान अंक आहेत. म्हणजे पुढे अशी संख्या शोधा जी 3 ने गुणाकार केल्यानंतर त्याच्यासोबत येणारी ही दुसरी संख्या ही कशी असेल, ते दोन्हींना भाग जाणारा दुसरा कुठला नंबर आपल्याला भेटणार नाही. मग समजा आपण 51 ला 3 ने भाग घालण्याचा प्रयत्न केला, जातो का? 3 एक 3 आणि 3 सत्ते 21, बरोबर. 48 ला 3 ने भाग घालण्याचा प्रयत्न केला, 3 एक 3 3 सत्त 18. पण 3 आणि 16 मध्ये फक्त 1 हा एकच कॉमन डिवायझर आहे का? ह्या दोन्ही मूळ संख्या आहेत का? तर नाही. 54 ला 3 ने भाग घातला, 3 एक 3 3 एक 3 3 सत्ते 3 सत्त 18 3 सत्ते 21 3 8 24. मग 3 आणि 18 आले, ह्या दोन मूळ संख्या आहेत का? तर नाही. आणि 36 ला 3 ने भाग घातला तर 3 एक 3 3 एक 3 3 दुने 6 म्हणजे 3 आणि 12 आले, ह्या दोन मूळ आहेत का? नाही. मग असे कुठे होते? तर फक्त आणि फक्त 51 मध्ये होते. म्हणून या ठिकाणी आपले उत्तर पाहिजे पर्याय क्रमांक 1. हा थोडासा वेगळा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न, 2 चा संबंध आहे 12शी. 2 चा संबंध कोणाशी आहे? 12शी. तर 3 चा संबंध कोणाशी असेल? आता 2 आणि 12 चा कसा संबंध येऊ शकतो? 2 आणि 12 चा संबंध 2 चा वर्ग 2 चा वर्ग आणि 4 गुणिले 3 किती होतात? 12. 3 नेच का गुणले? कारण 2 च्या पुढची संख्या 3 आहे. 3 चा वर्ग 9. मग 3 चा वर्ग 3 चा वर्ग 9. आणि त्याला कशाने गुणूया? 3 च्या पुढची संख्या कोणती असते? 4. मग 9 चौक 36. दिस ऑप्शन नंबर ऑप्शन नंबर. लास्ट क्वेश्चन आहे या चॅप्टर मधला, ज्याच्यामध्ये आपल्याला दिले आहे 14 चा संबंध 16शी आहे, तर 21 चा संबंध कशाशी असेल? मॅम मला क्वेश्चन दिसते आता. मॅम मला पर्याय क्रमांक दिसते. ऐका, लक्षात घ्या. 1 आणि 4, 4 एके किती होतात? 4 एके 4. आणि मग 4 ने 4 ला गुणा किती येतात? 4 चौक 16. इथे 2 गुणिले 1 2 एक 2. आणि मग 2 ला 2 ने गुणा किती येतात? दिलेल्या संख्येतील अंकांचा गुणाकार करा आणि त्याचा वर्ग लिहा, बरोबर. अशा पद्धतीचे वेगवेगळे लॉजिक लावून आपल्याला या ठिकाणी हे प्रश्न सोडवायचे असतात. या पेजची फोटो मी लगेचच तुमच्यासाठी ग्रुपवरती शेअर करते. हे प्रश्न तुम्ही लिहून घ्या, कारण आता वेळ संपलेली आहे, त्याच्यामुळे प्रश्न लिहायचे तुमचे राहून जातील. लिहून घ्या. ठीक आहे, आता आपण थांबूया. चालेल?
गुड नाईट मॅम. गुड नाईट बेटा. बाय. बाय. Good night, everyone. Good night, all.